हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेम कथेच्या पुढच्या भागात. मध्यरात्री अचानक अभिला जाग आली ती त्याच्या वाजणाऱ्या फोन कॉल. त्याने पटकन घेत तो बाल्कनीत गेला. कारण त्याला आपल्या प्रिन्सेस समोर काही बोलून तिची झोपमोड करायची नव्हती. तिची पूर्ण झोप होणे आवश्यक आहे असे डॉक्टरांनी सांगितलं होतं. तिच्यावर एक नजर टाकून तो बाल्कनीत आला. बोल जॉन, काही अपडेट? त्याने फोन घेता सरळ मुद्द्याला हात घातला. माहिती होतं त्याला काही सिरियस असेल म्हणूनच जॉनने असा उपरात्री कॉल केला आहे. सर, तुमचा संशय खरा होता. ती जी बाई तुमच्या घरी आली आहे तीच राघवला तुमची आणि खास करून मॅडमची बातमी सांगत आहे. जॉन म्हणाला तसा इकडे अभिच्या डोळ्यात राग दाटून आला. माहिती होतं मला. ही बाई कधीच आपला मूळ स्वभाव बदलणार नाही. अभि दात ओठ खात पुटपुटला आणि त्याच्या डोळ्यासमोर काही धुसर चित्र पुन्हा उभी झाली. त्यामुळे त्याची पकड फोनवर घट्ट झाली. ओके जॉन, तुम्ही लक्ष ठेवा. त्याची पुढची खेळी आपल्याला लवकरात लवकर समजली पाहिजे. शेवटी प्रश्न लाखो लोकांच्या भविष्याचा आहे आणि सोबतच माझ्या प्रिन्सेसच्या जीवाचा सुद्धा. शेवटचं बोलताना त्याचा गळा थोडा भरून आला होता. ओके सर बोलून जॉनने फोन ठेवला. वर बघत एक सुस्कारा सोडत अभि आतल्या दिशेने वळला होताच की प्रिन्सेस बोलून धावतच वेदांतिका जवळ आला आणि तिला सरळ झोपण्यास मदत केली. कारण वेदांतिका झोपेतच अगदी काठाशी आली. त्यात ती पोटावर झोपणार होती. जे बघून अभि घाबरला. नंतर त्याने तिच्या दुसऱ्या बाजूला खाली गादी टाकून घेतली. उगाच रिक्स नको घ्यायला म्हणून. आधीच सावधगिरी बाळगत होतात. दुसऱ्या दिवशी सूर्याची पहिली किरण पडताच पक्ष्यांनी आपली घरटी सोडली. तसं त्यांच्या चिवचिवाटने अभिला जाग आली. रात्री कितीही उशिरा झोपला असला तरी त्याची सकाळ ही नेहमीच्या वेळातच व्हायची. तशी त्याची नजर त्याच्या मिठीत झोपलेल्या आपल्या पाखरावर गेली, जी आता त्यालाच बिलकुल झोपली. आणि तिला बघून आता कुठे अभिला आपली सकाळ गोड झाल्यासारखी वाटली. आणि त्याने हळूच आपले ओठ तिच्या कपाळावर टेकून चुंबन घेतलं आणि उठायला झाला. तशी वेदांतिकाने चुरबुर केली आणि पुन्हा त्याला घट्ट पकडून घेतले. जे बघून अभिचे ओठ किंचित रुंदावले. त्याने हळूच अलगद वेदांतिकाला आपल्या बाजूला केली आणि तिला व्यवस्थित पांघरून देऊन तो जिमसाठी निघून गेला. तर वेदांतिका पुन्हा झोपी गेली. तसही या दिवसात तिला खूप झोप यायची. खूप झोपाळू झाली होती ती. ते तर बरं की ऑफिस तिचं स्वतःचं होतं म्हणून तिला काही वाटत नव्हतं. त्यात आता अभिने तिचे जास्तीचे लाड करत तिला आपल्या केबिन मध्ये शिफ्ट करून घेतली होती. मग काय विचारूच नका. मॅडम तर अभिच्या मांडीवरच झोपून आपले लाड करून घेत होते. रिया, तू नक्की ठीक आहेस ना बाळा? सतना वेदांतिकाला तसं शांत बघून विचारलं. आता ते सगळे नाश्त्याला जमले होते. वेदांतिकाच्या एका बाजूला आरव तर दुसऱ्या बाजूला अभि बसले होते. त्यात आज अभिने तिच्यासाठी प्रोटीनयुक्त नाश्ता मेडला सांगून स्वतः बनवून घेतला होता आणि आरवाने त्याचं आता तिला भरवणं चालू होते. पण ती होती की नानुपूर करत ते खाण्यास मनाई करत होती. जे बघून साधनाला आता थोडी थोडी शंका येऊ लागली आणि त्यांनी वेदांतिकाला विचारून घेतलं. पण त्यांची ती आपुलकी बघून वेदांतिकाला आता गहिवरून आलं. मॉम, ते मी आई. वेदांतिकाचा आवाज हळूच निघाला. तसे साधनासोबत ज्योतीचे सुद्धा कान टकरावले. तर अभि आणि आरवच्या कपाळावर चिंतेच्या रेषा आल्या. आई? साधना आनंदून बोलली होतीस की? अगं मॉम, प्रिन्सेसला असं बोलायचं आहे की तिला कोल्हापूरच्या आईची आठवण आली आहे. असंच बोलायचं होतं तिला, हो ना प्रिन्सेस? अभि म्हणाला. तसं तिने सुद्धा रडतच मान गोल गोल फिरवली. तशी साधना तिच्या जवळ आली आणि तिला आपल्या कुशीत घेतलं.
अगं बाळा, त्यात असं नाराज होण्यासारखं काय आहे? आईची आठवण आली तर जाऊन ये कोल्हापूरला. तितकीच तुझी हवापालट होईल आणि तुला बरं सुद्धा वाटेल. साधना वेदांतिकाचा चेहरा ओंजरीत धरत बोलली. तसं इकडे आरव आणि अभिने मात्र मनातच डोक्यावर हात मारून घेतला. आधीच काय कमी मूड सिंग्स होते, जिथे त्यांची मॉम त्याच्यात आणखी भर घालत होती. मॉम अभि काही बोलणारच की, गुडिया एकत्र असे खूप आवाज त्यांच्या कानी पडले. तसं वेदांतिका अभिचं लक्ष तिकडे गेलं तर दारात अमित, राहुल, राघोजी, जानकी, सदाशिव सोबत शालू हसत उभे होते. त्यांना बघून वेदांतिका तर शॉकच झाली. पण जसं तिला क्लिक झालं दादा म्हणून, ती धावतच त्याच्या जवळ जाऊ लागली. प्रिन्सेस, गुडिया, हळू. अभि आणि आरव काळजीने ओरडले. क्षणात या मुलीने त्यांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. पण त्यांना तसं काळजीने ओरडताना बघून दारात उभे असलेले ते सगळे आणि आत असलेले सगळे त्यांनाच बघू लागले. प्रिन्सेस, किती वेळ सांगायचं तुला, आता सांभाळून चालत जा, अशा उड्या नको मारू म्हणून. अभि वेदांतिकाजवळ फुसफुसला. तशी वेदांतिकाने आपली जीभ चावली आणि आपला चेहरा खाली पाडला. ही शेवटची वॉर्निंग आहे. जर यापुढे अशी चूक झाली तर मी तुला जमिनीवर पाय ठेवू देणार नाही. मग भलेही मला तुला हातावर उचलून चालावं लागलं तरी चालेल. आय डोंट केअर. पण तुझ्या बालिशपणामुळे मी माझ्या लिटिल प्रिन्सेसला त्रास झालेला खपवून घेणार नाही, अभिने हळूच शब्दात सांगितलं. पण त्याचं तेच बोलणं ऐकून जिथे वेदांतिकाच्या अंगावर शहारा आला होता, तिथे त्याची शेवटची लाईन ऐकून तिचं तोंडच आकसलं ना. म्हणजे अजून लिटिल प्रिन्सेस आली नाही तरी किती ती काळजी. असेच काहीसे भाव होते आता त्याच्या प्रिन्सेसच्या चेहऱ्यावर. या सगळ्यात हे दोघे हे सुद्धा विसरले की ते सगळे बिचारे कधीचे दारात उभे राहून या दोन टॉम अँड जेरीची तू मे बघत आहे. अरे तुम्ही सगळे दारात का उभे आहात, आत या. वसंतरावांच्या आवाजाने आपल्या जगात हरवलेल्या या दोन प्राण्यांना भानावर आणण्याचं काम केलं आणि वेदांतिका सरळ जाऊन अमितच्या गळ्यात पडली. तर अभि बारीक नजर करून तिलाच बघत होता. दादा, तुम्ही सगळे असे अचानक, काहीही न सांगता. वेदांतिका अमितच्या मिठीतच मान वर करून बोलली. गुडिया, तुला सरप्राईज द्यायचं होतं, अमित तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाली. तशी वेदांतिका पुन्हा त्याला बिलगली. गुडिया, आम्ही सुद्धा आहोत इथे, की फक्त दादांना बघून पोट भरलं तुझं, सदाशिव म्हणाले. तशी वेदांतिका हसतच त्यांच्या पायात वाकायला जाणार की अभिने येऊन स्वतः समोर झाला आणि तिला डोळ्यांनीच खुणावलं. आरव आपल्या दादाची चाललेली धडपड बघून गालातच हसत होता. अरे तिथेच उभे राहून बोलत बसणार आहात की गुडिया बाळा, त्यांना आज सुद्धा घेणार आहेस, वसंतराव म्हणाले. तशी वेदांतिका त्या सगळ्यांना घेऊन आत आली. साधना मेट सोबत मिळून त्या सगळ्यांच्या नाश्ता पाण्याचं बघू लागली. वेदांतिकाला सुद्धा तिला मदत म्हणून जायचं होतं, पण अभिने जबरदस्ती तिला आपल्या जवळ बसविली होती. त्यामुळे आता तिचे गाल फुगले होते. ओके प्रिन्सेस, आय हॅव टू गो. पण तू तुझी काळजी घे आणि जास्त धावपळ करू नकोस, अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन देऊन वेदांतिकाच्या कपाडावर ओठ टेकवून तो बाहेर पडला. पण त्याचं तसं केअर वागणं बघून तिथे सगळ्यांच्या ओठांवर हसू फुटलं होतं. तिथे वेदांतिकाला मात्र फार ओशाडून आल्यागत झालं होतं आणि लाजेने तिच्या पापण्या झुकल्या. अभिने आपली एक तिरकी नजर आरववर टाकली. तसं त्याने सुद्धा त्याला डोळ्यांनीच आश्वस्त केलं. तसा अभि निघून गेला. खूप दिवसांनी भेटल्याने शालू आणि वेदांतिकाच्या खूप गप्पा रंगल्या होत्या. पण त्यातही शालूची नजर ही आरववर जास्त आणि वेदांतिकावर कमी होती. ज्योती त्या सगळ्यांना बघून आपल्या खोलीत निघून गेली. फालतूच तिथे राहून नको त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तिला कंटाळा आला होता. शिवाय तिला आज जाऊन तिचं महत्वाचं काम जे करायचं होतं
तेच राघवला आजचं अपडेट द्यायचं, नाहीतर तो माणूस रागात तिच्या मुलाचं बरं वाईट करायला सुद्धा मागे पुढे बघणार नव्हता. गुडिया, तुझ्या ज्यूसची वेळ झाली आहे, मी घेऊन येतो. दादा, अरे मला आता काहीच खावं वाटत नाही आहे, प्लीज मी थोड्या वेळात घेईल ना, वेदांतिकाने लहानसा चेहरा काढत म्हटलं. नाही, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुला वेळेतच ते घेतलं पाहिजे. आराम म्हणाला. तसे अमित राहुल सोबत जानकी आणि साधनाचे सुद्धा लक्ष त्या दोघांवर, आणि राहुल तर सरळ वेदांतिकाच्या बाजूलाच येऊन बसला. काय झालं गुडियाला? तू तू असं का बोलतो आहेस की डॉक्टरांनी सांगितलं? काय काय सांगितलं? राहुल म्हणाला. आवाज अत्यंत खोल आणि काळजीने भरला होता. राहुल, अरे तितकं काळजी करण्यासारखं काही नाही बाळा. दोन दोन दिवसापासून गुडियाला जरा बरं नाही, तिला खूप विकनेस आली आहे, म्हणून डॉक्टरांनी तिला थोड्या थोड्या वेळात काहीतरी खायला सांगितलं आहे, बाकी काही नाही, साधना म्हणाली. तसं आता कुठे त्या सगळ्यांच्या जीवात जीव आला. बरं गुडिया, जा बाळा, शालूला घेऊन खोलीत जा. तुम्हा दोघींना सुद्धा बोलायचं असेल ना, साधना म्हणाली. तशी वेदांतिका झटक्यात उठून उभी झाली. आ आणि अचानक तिच्या पोटाला आड पडून एक वेदनादायी आवाज बाहेर पडला. सोबतच तिने हात आपल्या पोटावर घेत वेदनेत डोळे मिटून घेतले. तसा आरव समोर होत तिला पकडून घेतले. गुडिया, तुला किती वेळा सांगितलं आहे, आता अशी घाई करायची नाही. इतक्या घाईत उठणं गरजेचं होतं का? तुझी फ्रेंड कुठेही जात नाही आहे. मी ना तुझी कंप्लेंटच करते दादाजवळ. चल आता तुला खोलीत सोडतो. आरव जरा रागात ओरडला. तशी त्याची ती अतीव काळजी बघून तिथे असणाऱ्या सगळ्यांचे डोळे इतके मोठे झाले की खोबणीतून बाहेर पडायचे तितके राहिले होते. साधना सुद्धा आपल्या मुलाची अतिची काळजी बघून सदम्यातच गेली. तिला तर समजतच नव्हतं की तिचे दोन्ही मुलं अचानक गुडियाच्या बाबतीत इतके पॉझिटिव्ह का झाले. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेव असायचे ते. अभिचं तर त्या समजू शकत होत्या. तो तिचा नवरा होता आणि त्याच्या प्रिन्सेसवरच प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच होतं. पण आरव, त्याचं काय? तो का असा वागतोय, इतका पॉझिटिव्ह, हे मात्र त्यांना समजायला येत नव्हतं. पण आता ज्या प्रकारे वेदांतिकाला पोटात वेदना झाल्या आणि ती कडवडली, साधनासोबत जानकी यांना सुद्धा शंका आली आणि त्यांच्या डोळ्यात चमक उतरली. खरं काय ते आता शोधायलाच हवं. साधना मनातच बोलून हसली. त्यांनी जानकी यांना पाहिलं तर त्या सुद्धा स्मित करत त्यांनाच बघत होते. आरव वेदांतिकाला घेऊन अगदी हळूवार पायऱ्या चढत होता. त्यांच्या मागे पूर्ण कोल्हापूर बटालियन होती. तर शालू आरवची ती काळजी बघून डोळ्यात चमक घेऊन त्यालाच बघत चालली होती. एपी ग्रुप ऑफ कंपनी. इकडे अभि आपल्या ऑफिसमध्ये आला असला तरी त्याचं पूर्ण लक्ष घरी त्याच्या पाखरावर अडकलं होतं. आज सगळे आलेत म्हणजे त्याचे प्रिन्सेस नक्कीच आज आराम करणार नाही आणि आनंदाच्या भरात काहीतरी गडबड करेल, ज्याने तिलाच नंतर त्रास होईल. जाणून होता तो, म्हणून आज त्याचं चित्त थारावर नव्हतं. त्यात सोनाली जेलमध्ये असल्याने आता त्याला कामाचाही खूप लोड होता. त्याने सध्या तरी कुणालला स्वतःचा असिस्टंट म्हणून जॉईन करून घेतलं होतं. पण कुणाल नवीन असल्याने त्याला तितकंसं काही जमत नव्हतं. त्यामुळे अभिची खूप दमछाक होत होती. तर तिकडे राघव आता आपले नवीन प्रोडक्ट मार्केट लॉन्च करण्याच्या तयारीत होता. आताही तो आपल्या ऑफिसमध्ये लोकांसोबत चर्चा करत लवकरात लवकर काम सुरू करायचं बोलत होता. काय होईल पुढे? साधनाला कळेल का वेदांतिकाच्या प्रेग्नेन्सी बद्दल? राघव लॉन्च करू शकेल का प्रोडक्ट? अभिला समजेल का खोट्या ज्योतीचं सत्य? अभि वाचवू शकेल का ज्योतीला राघवच्या तावडीतून?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कथेचे पुढचे भाग नक्की वाचा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.